हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आपण सुरू करतो नेक्स्ट टॉपिक, दॅट इज इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. जे का आपण डेली प्रोडक्ट युज करणार आहे, आपल्या डेली लाईफस्टाईल मध्ये युज करणार आहे, ते सगळे प्रोडक्ट कोणत्या पद्धतीने तयार होतात, त्यांच्यामध्ये प्रोसेस कोणत्या पद्धतीने होते, असे कोणते एन्झाइम्स आहेत, मायक्रोबॅक्टेरिया आहेत, ते आपल्यासाठी चांगले आहेत, त्यांच्यामधून जी काही प्रोसेस होणार आहे, ते प्रोसेस मधून फूड कोणत्या प्रकारे तयार होतं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतं, हे सगळं डिस्कशन आज आपल्या टॉपिक मध्ये बघणार आहे. ओके, सो मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणजेच काय? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोब्स अँड द एन्झाइम्स. जे एक सायन्सची एक ब्रांच आहे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिलेटेड स्टडी डिफाईन करते, ते आहे मायक्रोबायोलॉजी. ओके, नाउ मायक्रोबायोलॉजी हॅज टू पार्ट्स. त्यांच्यामध्ये कोणते? फर्स्ट वन इज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी अँड सेकंड वन इज इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. सो अप्लाइड मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण काय स्टडी करणार आहे? द स्टडी ऑफ द एन्झाइम्स रिलेटेड विथ द मायक्रोब्स, प्रोटीन्स, जे काही जेनेटिक्स असतील ह्याच्याशी रिलेटेड जे काही स्टडी करणार आहे ते येणार आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी मध्ये. आता यूज करून ह्याचा जो काही अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आहे ह्याचा यूज करून आपण काय करणार आहे? दॅट इज युजफुल फॉर द फूड अँड द मेडिसिन प्रोडक्शन साठी. ओके, सो फर्स्ट वन इज दॅट इज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. त्यातला सेकंड पार्ट आहे दॅट इज इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. जे काही इंडस्ट्रियल प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्या सगळ्या इंडस्ट्रियल प्रोडक्टच्या प्रोडक्शन मध्ये जे काही प्रोसेस होतात या सगळ्यामध्ये जे काही प्रोसेस होणार आहेत ते होणार आहेत अंडर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. जे काही कमर्शियल यूज आहे म्हणजेच काय? कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स. जे मायक्रोब्स आहेत फूड प्रोडक्शन साठी आपण यूज करणार आहे ते कमर्शियल बेसिस साठी यूज करणार आहे ते होणार आहे अंडर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आता ह्याच्यामध्ये दोन पार्ट्स मध्ये ते होणार आहे. दॅट इज फर्स्ट वन इज फर्मेंटेशन प्रोसेस. या फर्मेंटेशनच्या प्रोसेस मधून काय होणार आहे? जे काही आपण प्रोडक्ट्स खाणार आहे, फूड प्रोडक्ट्स असणार आहेत, या फूड प्रोडक्ट्सचं जे काही प्रोडक्शन आहे इंडस्ट्रियल बेसिसवर ते होणार आहे फर्मेंटेशन प्रोसेस मधून. ओके, अँड द सेकंड पार्ट जो काही गार्बेज आहे, पोल्युशन कंट्रोल आहे, ह्या गोष्टीसाठी आपण युज करणार त्या मायक्रोबचा किंवा त्या एन्झाइमचा तो असणार आहे सेकंड पार्ट, दॅट इज द गार्बेज मॅनेजमेंट अँड द प्रोडक्शन पोल्युशन कंट्रोल. ओके, नाउ दीज आर द टू पार्ट्स, दॅट इज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी अँड द इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. ह्यातला नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द फूड प्रोडक्ट. जो काही डेअरी प्रोडक्ट आहे, डेअरी प्रोडक्ट कोणत्या पद्धतीनं प्रोड्यूस केलं जातं, त्याच्यामध्ये कोणती प्रोसेस होते हे आपण स्टडी करणार आहे. आता डेअरी प्रोडक्ट मध्ये सिम्पली आहे तो बेसिक फॉर्म आहे तो मिल्क. ओके, सो मिल्क एका दिवसासाठी राहतं, दुसऱ्या दिवशी खराब होऊन जातं. पण त्याच मिल्क वरती आपण डिफरंट टाइप ऑफ प्रोसेस केले तर तो मिल्क प्रोडक्ट 2, 3, 4 दिवसासाठी जेवढ्या प्रोसेसमध्ये आपण करणार आहे तेवढ्या प्रोसेससाठी तो टिकतो. फॉर एक्झाम्पल मिल्क पासून जर का आपण दही तयार केलं, योगर्ट तयार केलं तर ते 1-2 दिवसापर्यंत टिकतो. त्याच्यापासून पनीर तयार केलं तर आणखीन थोडे दिवस टिकतो. त्यामधून आपण जर का चीजचं प्रोडक्शन केलं ते आणखीन लॉंग टाइम साठी टिकतं. मग या सगळ्या प्रोसेस कोणत्या पद्धतीने होतात? मिल्क या प्रोडक्ट पासून हे सगळे प्रोडक्ट बनवताना कोणती प्रोसेस होते हे सगळं आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. नाउ जेव्हा हा प्रोडक्ट बनत जाणार, फॉर एक्झाम्पल मिल्क आहे, मिल्क पासून योगर्ट बनतो, या दोन्हीमध्ये जर का आपण डिफरन्स बघितला तर मिल्क थोडासा लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे, पण योगर्ट आहे तो थोडासा थिक फॉर्म मध्ये असतो. ओके, सो ज्यावेळी मिल्कचं प्रोडक्शन, जे काही मिल्कचं प्रोडक्ट आहे दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करणार आहे, त्यामधून जो काही वॉटर कंटेंट आहे तो हळूहळू कमी होत जाणार आहे. ओके, मीन्स वॉट? जो काही प्रोसेस करणार आहे आपण, जी प्रोसेस मिल्क पासून डिफरंट टाइप्स ऑफ डेअरी प्रोडक्ट्स आपण तयार करणार आहे, त्यातला पहिला पार्ट आहे वॉटर कंटेंट रिड्यूस होत जाणार आहे. जेवढा वॉटर कंटेंट रिड्यूस होत जाणार आहे तेवढ्या त्याच्यामध्ये प्रोसेस होऊन तो प्रोडक्ट जास्त वेळेसाठी टिकत जातो. ओके, सो फर्स्ट वन इज वॉटर कंटेंट रिड्यूस होत गेला, त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड फॉर्म व्हायला सुरुवात होणार आहे. ओके, सो लॅक्टिक ऍसिड तयार होणार आहे, तो काय करणार आहे? त्याचं फर्मेंटेशन प्रोसेस करणार आहे. फर्मेंटेशन प्रोसेस झाल्यावरती त्या मिल्क प्रोडक्टचं कन्व्हर्जन दुसऱ्या फॉर्म मध्ये तयार होणार आहे. ओके, दॅट ऍडिंग द सोरनेस, टेस्ट, फ्लेवर. ओके, मीन्स म्हणजेच काय? जेव्हा वॉटरचं कंटेंट कमी होत जाणार, लॅक्टिक ऍसिडमुळे त्याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस होणार, तेव्हा काय होणार आहे? त्या मिल्कचं टेक्स्चर चेंज होणार, त्याची टेस्ट चेंज होणार आणि त्याच्यामध्ये फ्लेवर सुद्धा ऍड केले जाऊ शकतात. ओके, म्हणजेच काय? त्याचं टेक्स्चर, ते काय मिल्क जो काही लिक्विड फॉर्म मध्ये त्याचं टेक्स्चर थिक फॉर्म मध्ये होणार आहे, त्याचं टेक्स्चर चेंज होणार. त्यानंतर त्याचा जो काही टेस्ट आहे, मिल्कचा टेस्ट
आणि जो काही योगर्ट फॉर्म झाला मिल्क पासून त्याचा टेस्ट, त्या दोन्हीच्या टेस्ट मध्ये डिफरन्स आहे. मीन्स जेव्हा डेअरी प्रोडक्ट आपण मिल्क पासून फॉर्म करायला सुरुवात होणार आहे, त्याचा फ्लेवर चेंज होणार, त्याचं टेक्स्चर चेंज होणार, त्याचं जे काय होणार आहे टेस्ट चेंज होत जाणार. ओके, मीन्स व्हॉट, while forming the other milk products with the help of milk there is a change in water content. त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड फॉर्म होणार, त्याचं टेक्स्चर चेंज होणार, टेस्ट चेंज होणार, त्याच्यामध्ये आपण फ्लेवर सुद्धा ऍड करू शकतोय. आता हे सगळं प्रोसेस होत असताना एक महत्वाची प्रोसेस आहे, दॅट इज द फर्मेंटेशन. मिल्क पासून जेवढे काही मिल्क प्रोडक्ट्स आपण तयार करणार आहे त्या सगळ्यामध्ये जी काही कॉमन प्रोसेस आहे ती आहे फर्मेंटेशनची प्रोसेस. आता हे फर्मेंटेशन म्हणजेच काय, मिल्क मध्ये असतो दॅट इज द लॅक्टोज शुगर. ओके, मिल्क प्रोडक्ट्स मध्ये जो काय बेसिक मिल्क आहे त्याच्यामध्ये आहे तो लॅक्टोज शुगर. या लॅक्टोज शुगरचं ब्रेकडाऊन काही एन्झाइम्स करणार आहेत, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहेत, लॅक्टिक ऍसिड मध्ये. ओके, दॅट इज द ब्रेकडाऊन ऑफ लॅक्टोज शुगर इनटू द लॅक्टिक ऍसिड. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ऍज फर्मेंटेशन. जेव्हा मिल्क मध्ये असणारा लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन ब्रेकडाऊन होणार आहे आणि ते कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, लॅक्टिक ऍसिड मध्ये होणार आहे विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स अँड मायक्रोब्स. इट इज कॉल्ड ऍज फर्मेंटेशन प्रोसेस. याच फर्मेंटेशनच्या प्रोसेस मधून तयार होणारे डिफरंट टाइप्स ऑफ मिल्क प्रोडक्ट्स. ओके, नाउ द नेक्स्ट इज पाश्चरायझेशन. त्यातलंच एक प्रोसेस आहे जो इंडस्ट्रियल प्रोसेस साठी युज केला जातो. पाश्चरायझेशन म्हणजेच काय, जे काही मिल्क आहे ते एकदम हाय टेम्परेचरला 70-80 डिग्री सेल्सिअस हाय केलं जातं, जास्त उकळलं जातं, हीट केलं जातं, त्यानंतर लगेच थंड केलं जातं अप टू द 3-3 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय, जो काही मिल्क आहे एकदम हायर टेम्परेचरला हीट करायचं, लगेच कूल डाऊन करायचं लोअर टेम्परेचरला, परत हाय टेम्परेचरला हीट करायचं, परत कूल करायचं लो टेम्परेचरला. म्हणजेच काय, जी काही डायरेक्ट हिटिंग अँड कुलिंग ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेस मधून काय होणार आहे, त्याच्यामध्ये जे काय हार्मफुल बॅक्टेरिया आहेत ते सगळे काय होणार आहेत, मरून जाणार आहेत आणि ते गेल्यामुळं आपल्याला मिळणार आहे जे क्वालिटीचं मिल्क प्रोडक्ट. ओके, सो इट इज अ पाश्चरायझेशन प्रोसेस. इट इज ऑल्टरनेटिव्हली हिटिंग अँड कुलिंग, हिटिंग अँड कुलिंग. त्याला म्हणणार आहे आपण पाश्चरायझेशन प्रोसेस. इन ऑर्डर टू रिमूव्ह जे काही बॅड बॅक्टेरिया आहेत त्याच्यामधून रिमूव्ह केलं जातं आणि क्वालिटी आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. ओके, नाउ कोएग्युलेशन प्रोसेस म्हणजे काय बघा. कोएग्युलेशन म्हणजेच काय, जेव्हा जे काही मिल्क प्रोडक्ट फॉर्म करणार आहे आपण, प्रोसेस करणार आहे, तेवढे जे काही मिल्क प्रोडक्ट्स आहेत, ओनली प्रोटीन कंटेंट आहे, ते एकत्र यायला बघणार आहेत, एकदम घट्ट एकमेकाला बांधून ठेवायचा प्रयत्न करणार आहेत. त्याला म्हणतो आपण कोएग्युलेशन प्रोसेस. मीन्स म्हणजेच काय, जेव्हा दूध फाटतं, दूध फाटल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही डिफरंट झालेले पार्ट आहेत ते सगळे एकत्र यायला बघतात आणि घट्ट थिकनेस फॉर्म होतो. तो जो थिक होण्याचा फॉर्म आहे, थिक होण्याची प्रोसेस आहे, त्याला म्हणणार आहे आपण कोएग्युलेशन प्रोसेस. सो विथ द हेल्प ऑफ दिस ऑल प्रोसेस मिल्क इज कन्व्हर्टेड इनटू डिफरंट मिल्क प्रोडक्ट्स. जो काही मिल्क आहे तो डिफरंट मिल्क प्रोडक्ट्स मध्ये काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे. ओके, सो बेसिक गोष्टी कोणत्या बघितल्या आपण. जेव्हा मिल्क पासून मिल्क प्रोडक्ट बनणार आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, वॉटर कंटेंट रिड्यूस होणार, त्यानंतर त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड फॉर्म होणार आहे, त्यानंतर जो काही मिल्कचा टेस्ट आहे, टेक्स्चर आहे, हा चेंज होणार आहे. कोणत्या प्रोसेसने होणार आहे, फर्मेंटेशन प्रोसेस. काही फर्मेंटेशन प्रोसेस, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ लॅक्टोज शुगर इनटू द लॅक्टिक ऍसिड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स अँड एन्झाइम्स इज कॉल्ड एज फर्मेंटेशन. त्यानंतर कुठली प्रोसेस आली, पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन मध्ये काय करणार आहे आपण, हीट करणार आहे, कूल करणार आहे, ऑल्टरनेटिव्हली हिटिंग अँड कुलिंग करणार आहे. ओके, दॅट इज अ पाश्चरायझेशन प्रोसेस. अँड द लास्ट वन इज कोएग्युलेशन. जेव्हा मिल्क प्रोटीन एकत्र याचा फॉर्म करतात, एक थिकनेस फॉर्म तयार होतो, त्याला म्हणतो आपण कोएग्युलेशन प्रोसेस. ह्या सगळ्या बेसिक प्रोसेस आहेत. या सगळ्या बेसिक प्रोसेसचा यूज करून मिल्क पासून डिफरंट टाइप्स ऑफ मिल्क प्रोडक्ट्स फॉर्म केले जातात. आता बघूया फर्स्ट पार्ट, दॅट इज द योगर्ट. पहिला डेअरी प्रोडक्ट आहे योगर्ट. त्यातील म्हणजेच दही. दुधापासून दही कोणत्या प्रकारे तयार होते. ओके, नाउ फर्स्ट जे काही मिल्क आहे त्या मिल्क पासून जर का योगर्ट तयार करायचं असेल त्याच्यामध्ये एक सबस्टन्स ऍड केला जातो, दॅट इज इनोक्युलंट. जो काही सबस्टन्स ऍड केला जाणार आहे, फॉर एक्झाम्पल घरामध्ये जे काही दूध आहे ते दही बनवत असताना आपण त्याच्यामध्ये काय करतो, काहीतरी एक ऍड करतो. जो आधीचं दही फॉर्म केलेला असतो त्याच्यावरची साय जे आपण काय करतो त्या दुधामध्ये ऍड करतो, त्याला आपण विरजन म्हणतो. ओके, मीन्स हा जो काही प्रोसेस आहे ही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये दुधामध्ये आपण काहीतरी ऍड करतो, एन्झाइम्स. ओके, तो काय
टाईपचा एन्झाईम आहे. ओके, त्याला काय म्हणणार आहे आपण? इनोक्युलंट, जो दुधामध्ये आपण रात्री ऍड करून देतो आणि सकाळपर्यंत काय होते, त्याचं मिल्कचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? योगर्ट मध्ये होणार आहे. दॅट इज कॉल्ड एज इनोक्युलंट. नाव देर आर द इंडस्ट्रियल प्रोसेस साठी जे काही आपण योगर्ट तयार करणार आहे, एक कमर्शियल फॉर्म मध्ये आपण करणार आहे. आपल्याला काय पाहिजे? लार्ज प्रोडक्शन करायचं आहे. ज्यावेळी हे लार्ज प्रोडक्शन करायचं आहे त्यावेळी मिल्क जो काही आपण आणलं जाते त्याच्यामधला प्रोटीन कंटेंट तरी सेम राहायला पाहिजे. जेवढा प्रोटीन कंटेंट चांगला असणार आहे तेवढं मिल्कचा जो काही योगर्ट फॉर्म होणार आहे तो चांगल्या क्वालिटीचा असणार आहे. सो इन ऑर्डर टू मेंटेन त्याच्यामध्ये जो काही प्रोटीन कंटेंट आहे, प्रोटीनचं कंटेंट मेंटेन ठेवण्यासाठी काय केलं जातं? जो काही कंडेन्स्ड मिल्क पावडर आहे त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. ओके, सो हिअर द कंडेन्स्ड मिल्क पावडर इज ऍडेड इन ऑर्डर टू प्रिझर्व द प्रोटीन कंटेंट. जेव्हा मिल्कचं कन्व्हर्जन योगर्ट मध्ये करायला प्रोसेस सुरुवात होणार आहे त्यामधला प्रोटीन कंटेंट कमी होऊ नये ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं जातं? कंडेन्स्ड मिल्क पावडर ऍड केलं जातं. कंडेन्स्ड मिल्क पावडर ऍड केल्यामुळं जो काही मिल्क मधला प्रोटीन कंटेंट आहे तो ऍज इट इज टिकून राहतो, तो बेटर बनतो. ओके, नाव जेव्हा हा कंडेन्स्ड मिल्क मध्ये मिल्क पावडर यूज केलं जाणार आणि ते हीट केलं जाणार, आफ्टर हीट इट इज कूल्ड अप टू द रूम टेम्परेचर. ओके, हे रूम टेम्परेचर पर्यंत काय केलं जाणार? वॉर्म टेम्परेचर पर्यंत कूल डाऊन केलं जाणार. जेव्हा हे कूल डाऊन केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये ऍड केले जातात 2 मायक्रोबियल एन्झाइम्स. ओके, आता ते 2 आहेत मायक्रोब, दॅट इज स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. ओके, हे 2 एन्झाइम त्याच्यामध्ये ऍड केले जातात. आता बघा, जे आपण होममेड मिल्क पासून योगर्ट तयार करतो त्याच्यामध्ये आपण इनोक्युलंट ऍड करतो, जो आपल्या घरामध्येच तयार असणार आहे. तो इनोक्युलंट ऍड केल्यानंतर काय होतं? त्याच्यामध्ये मिल्कचं प्रोडक्शन कशामध्ये होणार आहे? मिल्क प्रोडक्ट दॅट इज योगर्ट मध्ये होणार आहे. पण जी काही इंडस्ट्रियल प्रोसेस, जी काही कमर्शियल बेस वरती मिल्कचं योगर्ट तयार करणार आहे त्यामध्ये ऍड केले जातात. काही ना काहीतरी इनोक्युलंट ऍड करायला पाहिजे ना प्रोसेस ऍड करण्यासाठी. सो त्याच्यामध्ये इनोक्युलंट्स आहेत स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. हे दोन्ही एन्झाइम्स 1:1 प्रोपोर्शन मध्ये ऍड केले जातात. आता हे दोन्ही काय करणार आहेत? प्रोसेस करणार आहेत, फर्मेंटेशनचं प्रोसेस करणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रोडक्शन होणार आहे मिल्कचं योगर्ट मध्ये. आता हे कोणत्या प्रकारे होतंय बघा, जो काही स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस आहे तो काय करणार आहे? प्रोटीन कंटेंट बाउंड करायला बघणार आहे. ओके, काय करणार? सगळे प्रोटीन कंटेंट सगळीकडे जे पसरले त्यांना बाउंड करायचं करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे? त्याची जी काही थिकनेस आहे, मिल्क जो लिक्विड फॉर्म होता तो थिक फॉर्म मध्ये फॉर्म व्हायला सुरुवात होणार आहे. कोणामुळे होणार आहे? या स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस या बॅक्टेरियामुळे. ओके, आता ज्यावेळी थिकनेस ऍड झालेली आहे, जेल टाईप फॉर्म झालेला आहे, लिक्विडचा फॉर्म कशामध्ये झालेला आहे? सेमी सॉलिड जेल टाईप मध्ये फॉर्म झालेला आहे. म्हणजेच काय? मिल्कचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला सुरुवात झालेला आहे? योगर्ट मध्ये व्हायला सुरुवात झालेला आहे. नाव त्याच्यामध्ये जो काही दुसरा ऍड केलेला एन्झाइम दॅट इज लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. ओके, आता या लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकीचं काम काय? जे काही टेस्ट आहे, जो काही टेक्स्चर आहे हे चेंज करण्याचं काम कोणाचं आहे? या लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकीचं आहे. ओके, सो पहिला आहे स्ट्रेप्टोकॉकस थर्मोसिफिली. ओके, थर्मोफिलिसचं काम काय आहे? इन ऑर्डर टू प्रिपेअर जो काही थिकनेस आहे ते थिकनेस ऍड करणं. अँड लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकीचं काम काय? जो काही टेक्स्चर आहे ते टेक्स्चर ऍड करण्याचं काम हे डेल्ब्रुकी नावाचा जो काही एन्झाइम आहे, तो बॅक्टेरिया आहे, तो त्याच्यामध्ये ऍड करतो. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? सिम्पली द फर्मेंटेशन प्रोसेस. जेव्हा फर्मेंटेशन प्रोसेस होणार आहे त्यामध्ये काय होणार आहे? मिल्क मध्ये असलेला जो काही लॅक्टिक शुगर आहे, ओके, दॅट इज लॅक्टोज शुगर आहे, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला सुरुवात होणार आहे? लॅक्टिक ऍसिड मध्ये. ओके, जे लॅक्टिक ऍसिड फॉर्म करणार आहे हे कोण आहेत? स्ट्रेप्टोकॉकस थर्मोसिफिली. हा काय करणार आहे? त्याचं जो काय मिल्कचं लिक्विड फॉर्म आहे ते करणार, थिकनेस पार्ट मध्ये करणार. आणि दुसरा एन्झाइम आहे लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. हा काय करणार? त्याचं टेक्स्चर चेंज करणार, त्याचं टेस्ट चेंज करणार आहे. ओके, सो दीज आर द 2 एन्झाइम्स युज्ड फॉर द इन कमर्शियल प्रोडक्शन ऑफ द योगर्ट. ह्याच्यामधून काय होणार? डिफरंट टाइप्स ऑफ फ्लेवर सुद्धा ऍड केले जाऊ शकतात. ओके, मग पायनॅपल फ्लेवर आहे, त्यानंतर स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, चॉकलेट फ्लेवर आहे. जो काय फ्लेवर ऍड करायचा आहे, जी टेस्ट आपल्याला पाहिजे, सो कमर्शियल बेसिसवरती डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट ज्युसेस सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करून त्याचा जो काय फ्लेवर आहे, जो टेस्ट आहे तो चेंज करता येतो. ओके, सो दिस इज ऑल द
प्रोडक्शन ऑफ योगर्ट जे कमर्शियल बेसिसवरती केलं जातं. सो कोणत्या प्रकारे करणार आहे, जे काही मिल्क आपण आणलेलं आहे त्या मिल्कमध्ये काय करणार आहे आपण, इनोक्युलंट ऍड करणार आहे. ओके, जेव्हा पाश्चरायझेशन प्रोसेस करणार, हायर टेम्परेचरला जाणार, लोअर टेम्परेचरला आणणार. जेव्हा ही पाश्चरायझेशनची प्रोसेस केली त्याच्यामधले जे काही हार्मफुल मायक्रोब्स आहेत ते मरून जातात. त्या हार्मफुल मायक्रोब्स मरून गेल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला एक इनोक्युलंट, जो काय करणार आहे त्याच्यामधलं टेक्स्चर, त्यांचा जो काही टेस्ट आहे हा चेंज करणार आहे. ओके, सो तो जो काही इनोक्युलंट ऍड करणार आहे तो आहे स्ट्रेप्टोकॉकस थर्मोप्लस. सो सुरुवातीला काय केलं आपण, मिल्क पावडर ऍड केलं इन ऑर्डर टू मेंटेन द प्रोटीन कंटेंट. त्यानंतर हे दोन्ही एन्झाइम इनोक्युलंट आहे त्याच्यामध्ये ऍड केलं. से ऍड केल्यानंतर ह्याच्यामध्ये होणार आहे फर्मेंटेशनची प्रोसेस. जो स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस आहे तो काय करणार, त्याचे जे काय टेक्स्चर आहे तो चेंज करायला बघणार आहे. ओके, थिकनेस ऍड करणार आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा आहे तो लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी, हे काय करणार आहे त्याच्यामधला टेक्स्चर, जो काही टेस्ट आहे तो चेंज करायला बघणार आहे. ओके, सो ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तयार होतं इंडस्ट्रियल योगर्ट प्रोडक्ट. ओके, दो दिस इज अ फर्स्ट डेअरी प्रोडक्ट आहे योगर्ट. त्यानंतर सेकंड पार्ट आहे दॅट इज द बटर. ओके, जे काही बटर फॉर्म केलं जातं ते बटर आहे टू टाइप्स, दॅट इज द क्रीमी बटर अँड द सेकंड वन इज कल्चर्ड बटर. जो काही क्रीमी बटर आहे तो नॉन फर्मेंटेड आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एन्झाइम ऍड केलेलं नाहीये, तो मिल्कच्या क्रीम पासून तयार केलेला आहे, त्यामुळे त्याला म्हटलं जातं क्रीमी बटर. अँड सेकंड वन इज कल्चर्ड बटर. ओके, सो या कल्चर्ड मध्ये काय करणार आहे आपण, काही ना काहीतरी फर्मेंटेशनची प्रोसेस घडवून आणणार आहे, काही ना काहीतरी मायक्रोबियल एन्झाइम्स त्याच्यामध्ये ऍड करणार आहे, त्यामुळे त्याला म्हटलं जातं दॅट इज कल्चर्ड बटर. सो बटरचे दोन पार्ट्स आहेत, क्रीमी अँड कल्चर्ड. एक आहे तो क्रीमी, दुसरा आहे तो कल्चर्ड. नाउ द मेन पार्ट जो आहे चीज प्रोडक्शन. ओके, सो चीज हे प्रत्येक मार्केटमध्ये दिलं जाते. जेवढं हा चीजचं प्रोडक्शन असणार आहे, जेवढा हा चीज जास्त लॉंग पिरियड साठी तयार केलेला असणार आहे तेवढी त्याची प्राइस जास्त असते आणि तो तेवढा हार्ड असतो. ओके, मग ही चीजचं प्रोडक्शन होते तरी कोणत्या पद्धतीने बघा. नाव जे काही चीजचं प्रोडक्शन होणार आहे त्याच्यासाठी मेनली यूज केलं जातं काऊ मिल्क. ओके, वर्ल्ड वाईड जे काही चीज प्रोडक्शन होतं त्यातलं मेनली जे काही मिल्क यूज करणार आहे चीजच्या प्रोडक्शनसाठी ते आहे काऊ मिल्क. आता सुरुवातीला काय केले जाते, जेव्हा हे काऊ मिल्क इंडस्ट्रीमध्ये जाणार त्यामध्ये काही ना काहीतरी टेस्ट केले जातात. पहिले केमिकल अँड सेकंड वन इज मायक्रोबियल टेस्ट. सो केमिकल काय करणार आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट सेम आहे का, कार्बोहायड्रेट कंटेंट सेम आहे का, फॅट कंटेंट जो आपल्याला रिक्वायर्ड होतो तेवढंच आहे का, हे सगळं त्याच्यामध्ये चेक केलं जातं. सेकंड, जो मायक्रोबियल टेस्ट करणार आहे त्या मायक्रोबियल टेस्ट मध्ये बघितलं जातं की मिल्कमध्ये काही हार्मफुल बॅक्टेरिया तर नाहीत ना, किंवा त्याच्यामध्ये काही व्हायरस आहे का, हे सगळं चेक केलं जातं. जेव्हा हे केमिकल अँड मायक्रोबियल टेस्ट कम्प्लीट होतात त्यानंतर ते इंडस्ट्रीमध्ये चीज प्रोडक्शनसाठी यूज केलं जातं. नाव ह्याच्यामध्ये जे काही यूज करणार आहे 3 टाइप्स ऑफ एन्झाइम्स आपण यूज करणार, जे काही मायक्रोब्स यूज करणार आहे फॉर द प्रोडक्शन ऑफ चीज. आता हे 3 टाइप्सचे मायक्रोब्स कुठले आहेत बघा. फर्स्ट वन इज लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, सेकंड वन इज लॅक्टोबॅसिलस क्रीमिओरिस अँड द थर्ड वन इज आपला स्ट्रेप्टोकॉकस थर्मोसिफिली. ओके, हे 3 टाइप्स ऑफ मायक्रोब्स आपण ह्याच्यामध्ये यूज करणार आहे फॉर द प्रोडक्शन ऑफ चीज. ओके, सो ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ज्यावेळी केमिकल अँड मायक्रोबियल टेस्ट झाल्यानंतर जे कशामध्ये आणणार आहे, इंडस्ट्रीमध्ये आणलं जातं. सो जेव्हा हे इंडस्ट्रीमध्ये आणणार आहे, पाश्चरायझेशनची प्रोसेस झाली, पाश्चरायझेशन प्रोसेस झाल्यानंतर जे काही मिल्क प्रोडक्ट आपण तयार करणार आहे ते काय करणार आहे, पाश्चरायझेशन प्रोसेस नंतर हे तिन्ही जे काही इनोक्युलेट्स आहेत ह्याच्यामध्ये ऍड केलं जाणार आहे. ओके, जेव्हा हे तिन्ही इनोक्युलेंट्स त्याच्यामध्ये ऍड केले जातात त्यावेळी हे काम त्याचे फर्मेंटेशनची प्रोसेस सुरू करणार आहे. ओके, जेव्हा ही फर्मेंटेशनची प्रोसेस होते हे तिन्ही इनोक्युलेंट्स ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये काय तयार होणार आहे, ऑब्विसली लॅक्टिक ऍसिड. ओके, ज्यावेळी लॅक्टिक ऍसिड सुरू होतं त्यावेळी जे काही प्रोटीन कंटेंट आहेत ते सगळे प्रोटीन कंटेंट एकत्र याला फॉर्म होणार आहेत. जेवढा काय प्रोटीन आहे तो सगळा काय एकत्र याला फॉर्म होणार आहे. त्यामध्ये काय होणार आहे, जे काही प्रोटीन कंटेंट एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये छोटे छोटेसे एक थिकनेस स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे. जो काही मिल्क प्रोडक्ट लिक्विड फॉर्म मध्ये होता त्याच्यामध्ये काय होणार, प्रोटीन कंटेंट सेपरेट झाला आणि थोडा थोडा थिकर पार्ट त्याच्यावरती फॉर्म व्हायला सुरुवात होणार आहे. आता हे जे काही थिकड पार्ट आहे
ते सगळे एकत्र केले जातात. ओके, आणि जो काही वॉटर कंटेंट आहे तो रिमूव्ह केला जातो. तो वॉटर कंटेंट असतो वे कंटेंट. ओके, त्याला काय म्हटलं जातं? वे. ओके, जेव्हा ही फर्मेंटेशनची प्रोसेस होणार आहे, जो काही प्रोटीन कंटेंट आहे तो सगळा थिक पार्ट एकत्र केला जातो आणि तो थिक पार्ट सेपरेट केल्यानंतर जो वॉटर कंटेंट राहिलाय त्याला म्हणतात वे कंटेंट आणि हा रिमूव्ह केला जातो. जेवढा हा वेट कंटेंट वॉटर कंटेंट आहे रिमूव्ह करणार आहे तेवढं त्याचं जे काही थिकनेस आहे, जो काही त्याचं क्वालिटी आहे ते वाढत जाणार आहे. ओके, सो ट्राय टू रिमूव्ह ऍज मच ऍज वे. मग त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेस केले जातात. ते एकत्र करून त्याच्यामधून वे कंटेंट, जो वॉटर कंटेंट आहे तो रिमूव्ह केला जातो. आता हा जो वे कंटेंट हा टाकला जात नाही, त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेस युज करून त्याचे काहीतरी डिफरंट प्रोडक्ट्स फॉर्म केले जातात. ओके, सो आता फोकस करूया चीज वरती. आता ह्याच्यामधून काय केलं आपण, जो काय वे कंटेंट आहे, ओके, वे कंटेंट काय केलं आपण, बाजूला काढला. नाव त्याच्यामध्ये काही आणखीन एन्झाइम एड केले जातात, दॅट इज रेनेट. ओके, हा रेनेट जो आहे तो काऊच्या इंटेस्टाईन पासून काढला गेला जातो. सो आधीच्या प्रोसेसमध्ये जेव्हा चीज फॉर्म केलं जायचं तेव्हा त्याच्यामध्ये रेनेट हा ऍड केल्यामुळं जो काही चीज आहे तो नॉनव्हेज समजला जायचा. बट नाउअडेज डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोब्स आहेत ज्याच्यामधून आपण रेनेट फॉर्म करू शकतोय. ओके, जेव्हा हा रेनेट त्याच्यामध्ये ऍड होणार आहे त्याच्यामधून होणार आहे चीजचं प्रोडक्शन. ओके, नाव रेनेट ऑर आणखीन एक एन्झाइम आहे प्रोटीज. ओके, रेनेट असेल तर तो पण नॉनव्हेज समजला जायचा, बट नाउअडेज आपण रेनेट फॉर्म करू शकतोय. ओके, बट आणखीन एक व्हेजिटेरियन टाइपचं चीज आहे त्याच्यामध्ये प्रोटीज नावाचा एन्झाइम जर का ऍड केला सो त्याच्यामधून तयार होणार आहे तुमचं चीजचं प्रोडक्शन. म्हणजे जे कोॲग्युलेशन झाल्यानंतर जे काही डिफरंट प्रोटीन कंटेंट ऍड झाल्यानंतर कोॲग्युलेट झालाय, जो थिकर फाड झालाय, त्याच्यामध्ये काय होणार, चीजचं प्रोडक्शन होण्यासाठी जो आपण वे बाजूला काढलाय त्याच्यामध्ये ऍड केलं जातं प्रोटीज नावाचं व्हेजिटेरियन एन्झाइम. त्याच्यामधून होणार आहे व्हेजिटेरियन चीजचं प्रोडक्शन. ओके, हे जे काय आहे चीज आपण बाजूला केलंय, कोॲग्युलेट झाल्यानंतर थिकर पार्ट झालाय तो बाजूला केलाय. आता ह्याच्यामध्ये केले जाते डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेस. आता त्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय, फर्स्ट वन इज वॉशिंग. आता जो काय वे कंटेंट कोॲग्युलेट झालेला मिल्क मधून आपण सेपरेट केलेला आहे, थिकर केलेला आहे, तो आधी वॉश केला जातो. ओके, वॉश केल्यानंतर सॉल्टिंग केलं जातं, त्याच्यामध्ये सॉल्ट ऍड केलं जातं किंवा जो काही वॉटर आपण वॉश करणार आहे त्याच्यामध्येच ऑलरेडी सॉल्ट मिक्स केलेला असेल. ओके, पहिल्यांदा काय होणार आहे, त्याचं वॉशिंग होणार आहे. वॉश केल्यानंतर रबिंग होणार आहे. जो काही कोॲग्युलेट झालेला मिल्क पार्ट आहे, जो चीज तयार झालेला आहे, तो सगळ्या कोॲग्युलेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं जातं, वॉशिंग अँड रबिंग. सो जे काही चीज प्रोडक्शन झालेलं आहे त्याच्यावरती रबिंग केलं जातं, त्याच्यावरती काही ना काहीतरी फ्लेवर ऍड करण्यासाठी, फ्लेवर टेस्ट येण्यासाठी. त्यानंतर सॉल्टिंग अँड आहे ते रिपनिंग प्रोसेस. ओके, पहिले झालं कोॲग्युलेट झाल्यानंतर चीज आपण बाजूला काढलं, त्यानंतर तो वॉश केला. ओके, वॉश केल्यानंतर त्याचं सॉल्टिंग प्रोसेस केलं. सॉल्टिंग केल्यानंतर त्याच्यावरती काय केलं आपण, रबिंग प्रोसेस केली. रबिंग प्रोसेस केल्यानंतर त्याच्यावरती टेक्स्चर ऍड झालं, त्याचं फ्लेवर चेंज होण्यासाठी हेल्प झाला. डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोब्स त्याच्यावरती काय केलं जातात, रब केले जातात, त्याचं टेस्ट काय चेंज करण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके, त्यानंतर आहे ते रिपनिंग प्रोसेस. आता रिपनिंग प्रोसेस म्हणजेच काय, जो काही चीज आपण तयार केलेलं आहे ते लॉंग टर्म साठी प्रिझर्व केलं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी. ओके, जे काही रिपनिंग प्रोसेस आहे ती 6 महिन्यासाठी असेल, 1 वर्षासाठी असेल. जेवढी ही प्रोसेस जास्त असणार आहे तेवढा जो काही तो चीज प्रोडक्ट आहे तो जास्त थिकर आणि स्ट्रॉंग बनत जातो. ओके, थिकर आणि स्ट्रॉंग बनत जाणार म्हणजेच काय, त्याच्यामधलं वॉटर कंटेंट जो वे कंटेंट आहे तो हळूहळू रिड्यूस होत जातो. जेवढा जास्त टाइमसाठी आपण प्रिझर्व करून ठेवणार आहे, त्याचं रिपनिंग करणार आहे, तेवढं त्याचं हार्डनेस वाढत जातं आणि त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह होत जाते. आणि ह्याच्या सगळ्यामधून प्रोडक्ट म्हणतो दॅट इज चीज. ओके, सो चीज कसं फॉर्म केलेलं आहे, जो काही काऊ मिल्क घेतला. ओके, काऊ मिल्क घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय ऍड केलं आपण, केमिकल मायक्रोबियल टेस्ट केले. जेव्हा हे टेस्ट कम्प्लीट झाले, ते इंडस्ट्रियल यूज साठी आले, त्याच्यामध्ये आपण ऍड केलं मिल्क पावडर. ओके, सॉरी, हे तिन्ही आहेत प्रोसेस, एन्झाइम्स आहेत, तिन्ही एन्झाइम्स ऍड केले. या तिन्ही एन्झाइम्स मधून काय तयार झालेलं आहे, फर्मेंटेशन प्रोसेस. ओके, फर्मेंटेशन प्रोसेस झाल्यानंतर मिल्क जो काही प्रोटीन कंटेंट कोॲग्युलेट व्हायला सुरुवात झाला, थिकर व्हायला सुरुवात झाला. तो थिकर झाल्यानंतर त्याच्यामधून जो काही वॉटर कंटेंट आहे त्याला म्हणतो वे कंटेंट,
हा वे कंटेंट बाजूला केला जातो. जेव्हा वे कंटेंट बाजूला केला जातो त्यातला जो काही कोआगुलेट झाला थिकर पार्ट आहे तो चीज तयार झालेला आहे तो आपण सेपरेट काढून ठेवलं आणि त्याच्यामध्ये आपण ऍड केलं रेनेट और प्रोटीज नावाचा एन्झाईम. जेव्हा ऍड केलं जातं त्याच्यामध्ये प्रोसेस होतं आणि हा तयार होतो चीज. ओके, हे तयार झालेलं चीज करण्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेस कंटिन्यू केले जातात, जसं की आहे वॉशिंग, रबिंग, सॉल्टिंग. आता हे सगळं झाल्यानंतर आपण फायनली करणार आहे रिपनिंग प्रोसेस. ओके, रिपनिंग प्रोसेस जेवढी जास्त असेल तेवढं त्याचं चीजचं जी काही क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह केली जाते. ओके, सो दिस इज अबाउट द डेअरी प्रोडक्ट विच आर फॉर्म्ड ऑन कमर्शियल बेसिस. ओके, कोणते आहेत? योगर्ट आहे, बटर आहे अँड चीज आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.